साथियों, अब तक इस योजना के तहत देश के छोटे किसानों को 4 लाख करोड़ रुपए की राशि सीधे उनके बैंक खाते में भेजी जाती। थांबा शेतकरी बांधवांनो, कारण पुढच्या काही दिवसांत तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होऊ शकतात. हो, 22वा हप्ता येण्याबाबत मोठी माहिती समोर आली आणि ही बातमी प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे. पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती, जर तुम्ही अजून योजना महा अपडेट चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला सरकारी योजनांची अचूक आणि विश्वासार्ह माहिती सर्वात आधी मिळते. नमस्कार, माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे एकच काम करत आहोत. रोज मोबाईल काढतो, बँक खातं तपासतो आणि पुन्हा एकदा शांतपणे ठेवतो, कारण PM किसान योजनेचा 22वा हप्ता अजून खात्यात दिसत नाही. काही जणांच्या मनात चिंता आहे, काही जण निराश झाले आहेत. पण आता एक दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संकेत दिले आहेत की 22वा हप्ता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच आता प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. 2000 रुपये का महत्वाचे? वर्षाला 6000 रुपये 4 महिन्यामध्ये, प्रत्येकी 2000 रुपये. काही नाही रक्कम छोटी वाटेल, पण शेतकऱ्यासाठी हीच रक्कम मोठा आधार असते. बियाणं, खत, घरखर्च, प्रत्येक ठिकाणी ही मदत उपयोगी पडते. उशीर का झाला? काहींची KYC अपूर्ण आहे, काहींच्या बँक खात्यात त्रुटी आहेत, काहींची पडताळणी सुरू आहे. म्हणून मित्रांनो, आजच तपासा, KYC पूर्ण आहे का, बँक खाते आधारशी जोडले आहे का. एक छोटी चूक तुमचा 22वा हप्ता थांबवू शकते. पैसे कसे तपासायचे? अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, लाभार्थी स्थिती निवडा, आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका आणि स्थिती पहा. देयक यशस्वी दिसले तर समजा रक्कम जमा झाली आहे. मित्रांनो, शेती सोपी नाही, पण शेतकरी कधी हार मानत नाही. थोडा अजून संयम ठेवा. मार्चच्या पहिल्या आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते. जर तुमच्या खात्यात 22वा हप्ता जमा झाला असेल तर टिप्पणीमध्ये आले असे लिहा, आणि अजून वाट पाहत असाल तर आशा आहे असे लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी योजना महा अपडेट चॅनल सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.